हरणबारी धरण परिसरात घडली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना। मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी धरणात उतरलेल्या तरुणाला पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मृत्यूच्या दाढीतून सुखरूप बाहेर काढले। नेमकं काय घडलं पाहूयात स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी प्रकाश शेवाळे आणि आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क। बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण सध्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे। धरणातून मोठ्या वेगाने पाणी वाहत असताना रविवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5:20 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार विजय महादू सोनवणे वय 45 वडेदिगर हे मासेमारी करण्यासाठी धरण परिसरात गेले होते। मासेमारी सुरू असताना त्यांच्याकडील हवेने भरलेली ट्यूब पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली। ती पकडण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र धरण ओव्हरफ्लो असल्याने पाण्याचा वेग आणि दाब इतका प्रचंड होता की काही क्षणातच ते पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि बुडू लागले। ही घटना पाहून रमेश सीताराम सोनवणे वय 25 दगडपाडा यांनी कोणताही विचार न करता विजय सोनवणे यांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उडी घेतली, परंतु पाण्याचा प्रचंड वेग असल्याने ते देखील प्रवाहात अडकले आणि दोघांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। बचाव पथकाने विजय सोनवणे यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर घटनास्थळीच CPR देत त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। दरम्यान पाण्यात अडकलेल्या रमेश सोनवणे यांना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। या संपूर्ण बचाव मोहिमेत पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवा गोविंद, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज बारगळ आणि पोलीस कॉन्स्टेबल वळवी यांनी धाडस, तत्परता आणि कर्तव्य दक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले। स्थानिक नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता बचाव कार्यात मोलाची मदत केली। हरणबारी धरण परिसरात घडलेली ही घटना प्रत्येकासाठी मोठा धडा आहे। पावसाळ्यात धरणे, नद्या आणि ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याजवळ जाणे किंवा मासेमारीसाठी पाण्यात उतरणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, कारण एका क्षणाची निष्काळजीपणा आयुष्यभराचे दुःख देऊ शकतो। या घटनेबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि बागलाण न्यूज नेटवर्क चॅनलला आजच सबस्क्राईब करा। तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बागलाण न्यूज नेटवर्कसाठी प्रकाश शेवाळे।